तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी सर्वांना रामनवमीच्या राम जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर 100% आज रामनवमीला कुठे जायचं तर पालखी असली म्हणजे बेलापूर गावात नवी मुंबई पूर्ण नवी मुंबईमध्ये सर्वात भव्य पालखी आणि सोहळा जो असतो तो फक्त बेलापूर गावामध्ये असतो आणि तोच आपण तुम्हाला दाखवणार आहे. बघा आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. आता पोहोचतोय बघतोय आम्ही आतमध्ये आणि काय दृश्य आहे, काय लाइटिंग जबरदस्त. जत्रा पण एकदम फुल भरली, एकदम फुल जत्रा भरली. हा सीन एकदम भारी, एकदम जबरदस्त डेकोरेशन बघायला मिळतंय. हे बघ, पोरींचं आयटम दिसलं ना का मॅक लगेच जाईल, कारण त्याच्या मैत्रिणीच तवर आहेत ना. हे बघ बघ बघलास जितारे जितारे खारट ठेवली एकदम फुल भरलेली आहे. म्हणजे आता टाइमच आहे, लोकांचा फिरायचा टाइम आहे. रात्रीच्या जवळजवळ 10-11 वाजले आणि फिरायचा टाइम आहे, त्यामुळे जत्रा एकदम फुल आहे. मंदिरामध्ये मस्त भजन चालू आहे. डेकोरेशन बघता एकदम सुपर्ब केलाय. ते लाईन मध्ये मंदिर आहेत, हनुमंताचं मंदिर आहे इकडं, तिकडं गावदेवीचं मंदिर आहे आणि आज मेन म्हणजे मान असणार तो म्हणजे प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे ते तिकडे आहे. आणि आपण मंदिरात जाणार पहिला श्रीरामांचं दर्शन करणार. प्रीत शेट यांचं इथं गाववाडा. काय बोलतो भाई, बरंच ना. आता पहिला भाई कव्हर केला पाहिजे आपली जत्रा पालखी. झाला नवीन आता काय प्रोजेक्ट. चल दर्शन घेते आता मंदिरामध्ये दर्शन घेतोय. तर आपल्या ट्रस्टच्या मंदिराचे अध्यक्ष असणार आहेत आणि बाकी सर्व पदाधिकारी, सेक्रेटरी, अध्यक्ष आणि सेक्रेटरी. तर चला दर्शन घेऊया. आलोय आपण मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी थोडीशी गर्दी असणार आहे. आता रात्र झाली त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. मस्त बघताय मंडळी, मस्त श्रीरामांचं दर्शन होतंय आपल्याला रामनवमीच्या दिवशी. मंडळी बघताय आपल्या सोबत असणार आहे म्हणजे बेलापूर गावातील जी हे ट्रस्टची जी कमिटी आहे, ती कमिटी आणि त्याचे सर्व पदाधिकारी आहेत. तर आपल्यासोबत कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांनाच आपण विचारणार की त्यांचा कार्यक्रम कसा असतं, किती वर्षापासूनची त्यांची परंपरा आहे आणि ते कसा साजरा करतात. श्रीराम मारुती जन्मोत्सव मंडळाचा अध्यक्ष मी निलेश सुरेश म्हात्रे. आमच्या गावाची ही परंपरा पुरातन कालापासून चालू आहे, पण याचं रजिस्ट्रेशन 1952 साली झालेलं आहे. पण ही पेशवेकालीन संस्था आहे आणि ही पेशवेकालापासून चालू असलेली रीतिरिवाजाने चालू असणारी राम जन्मोत्सव उत्सव साजरा होतो. आणि या उत्सवात अनेक मंत्री, नगरसेवक, महापौर वगैरे सर्व येतात आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि भाविक एकत्र येत असतात. या राम जन्मोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यापासून कीर्तनापासून सुरुवात होते, ते हनुमान जयंतीला सांगता होते. आणि या राम जन्मोत्सव झाल्यानंतर जो रामनवमीचा दिवस असतो त्या दिवशी दुपारी 3 वाजता कुस्त्यांचा जंगी फड असतो आणि 6 वाजता बेलापूर केसरी म्हणून एक कुस्ती केली जाते आणि ती पूर्ण ठाणे बेलापूर पट्टीमध्ये प्रसिद्ध असलेली कुस्ती असते. त्यासाठी महाराष्ट्रातनं आपले कल्याण, डोंबिवली, भिवंडी इथून सर्व कुस्तीपट्टू येत असतात. श्रीराम जन्मोत्सव येण्याआधी म्हणजे 1 महिन्याआधीच आमची तयारीला सुरुवात होत असते. आणि रामाचा जन्म झाला की आमची सकाळपासनं भजनं चालू असतात. 12 वाजेपर्यंत भजनं चालू असतात आणि 12 वाजता प्रभू रामचंद्राची पालखी राम मंदिरापासून निघते. ती पूर्ण गावाला भोवताल मारून परत राम मंदिरापर्यंत सकाळी पहाटे 5 वाजता राम मंदिरापर्यंत येते. जय श्रीराम. गणेशचा सत्कार होतोय, या साईडला पाहू शकता. बोला प्रभू श्रीरामचंद्र की जय. थँक्यू सो मच सत्कार केल्याबद्दल. आणि पहिल्यांदा बेलापूर गावामध्ये आलोय आणि खूप भारी वाटतं इकडचा फेस्टिवल आणि जे जन्मोत्सव आहे. कारण की नवी मुंबईमध्ये मला असं वाटतं का बेलापूर गावामध्ये फेस्टिवल खूप जोरात होत असेल, बरोबर ना. आणि दादानी तर मगाशी बाईट दिलीच, संपूर्ण माहिती सांगितली. आणि जे पण आजूबाजूची गावं असतील तुम्ही लोक पण इथे सहकार्य करा, जॉईन व्हा आणि हा उत्सव खूप जोराने सेलिब्रेट करूया. प्रभू श्रीरामचंद्र की जय. मस्त इथं मंदिराबाहेर भजन चालू आहे. ही खरी आपली संस्कृती म्हणजे हा जे भजन वगैरे असतात ना, ही आपली खरी संस्कृती आहे आणि संस्कृत दर्शन आपल्या इकडे होतंय.
सी यू आलेले सी यू. तर बघते मंडळी, आता आपण मंदिरात आहोत आणि मंदिरात सर्व बेलापूर गावातील आपल्या महिला भगिनी दिसत आहेत तिथं. आणि नक्की त्यांनाच विचारू आपण नक्की इथे ते कशासाठी जमल्यात. आज त्यांचा पालखी सोहळा असणार आणि पालखी सोहळ्यासाठी सगळे जमल्यात आणि सगळ्यांनी बघतोय मस्त एक सेम साडीच नेसल्यात आणि भारी दिसत आहेत, सगळ्या भारी साडी नेसल्यात. तर चला जाऊया आपण त्यांच्याचकडं. गेल्या 150 वर्षापासून आमच्या बेलापूर गावात ठाणे बेलापूर बेलापट्टीमध्ये रामनवमी जन्म उत्सव हा मोठ्या संख्येने साजरा करत आहेत. आज हा रामनवमी उत्सव आहे, तुम्ही बघतच आहात. पाळणे सर्व जत्रा चालू आहे. आता आमचे 12 वाजता पालखी निघणार आहेत. तर सर्व महिलांनी एकसारख्या समान साड्या नेसलेल्या आहेत. मोठ्या संख्येने जल्लोष करून आम्ही पालखीची मिरवणूक करून यात्रा आम्ही संपन्न करतो. सकाळी 6 वाजता आमची पालखी मंदिरामध्ये येते. प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की. तर बघताय पालखी आता इथून निघतंय आणि पालखी आता जात आहे बाहेर. नमस्कार. आज बेलापूर नगरीमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे आणि मोठ्या थाटात हा उत्सव 150हून अधिक वर्षापासून इथे साजरा होत असतो. आणि नक्कीच आपण बघितलं का भक्तिमय वातावरण सर्वत्र आहे. आणि सकाळपासूनच इथे जवळपास 8-10 दिवसापासूनच हा सोहळा सुरू होतो आणि कीर्तनाच्या माध्यमातून इथे भक्तिमय वातावरण असतो आणि सगळेच भक्तजन इथे येऊन त्याचा लाभ घेत असतात आणि आनंद घेत असतात. आणि 8 दिवस चालणारा हा उत्सव आज रामनवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि संपूर्ण पंचक्रोशीतील लोक नागरिक इथे येऊन आणि सगळेच नेते मंडळी मंत्री इथे येऊन दर्शन घेत असतात. तर नक्कीच आम्हाला संपूर्ण नवी मुंबईतील या बेलापूर गावाला एक सगळ्यांचा एक आशीर्वाद लाभलेला आणि नक्कीच याच्या आमच्या ज्या प्रभू श्री राम इथे जो मंदिर आहे त्याच्या माध्यमातून सगळ्यांनाच आशीर्वाद दिला जात असतो आणि नक्कीच लोक येऊन इथे ह्या आशीर्वादासाठी येतात आणि आशीर्वाद घेतात. आणि आज हा सोहळा जन्मोत्सव सकाळी साजरा झाला आणि आता संध्याकाळी आता ही पालखी उत्सव इथे साजरा होणार आहे. नक्कीच आपण बघितलं की सर्व महिला इथे येतात पारंपरिक वेशभूषा करून, जी आमची संस्कृती आहे या बेलापूर गावची. आणि जे आता तुम्ही बघितलं असेल की एकच कलरचं साडी घालून सगळे इथे नटून थटून येतात. तर नक्कीच हा एक उत्सव साजरा करण्यासाठी, हा आनंद दाखवण्यासाठी या बेलापूर गावची शान आहे. हेच उत्सव साजरा करण्यासाठी सगळेजण एकत्र येऊन आम्ही दरवर्षी हा साजरा करत असतो. आणि नक्कीच संपूर्ण नवी मुंबईकरांना मी प्रभू श्रीराम चरणी जय. जय श्रीराम. जय श्रीराम. तर इकडे मंडळी बघताय पालखी सजवायचं थोडंफार काम चालू आहे. इकडं दर्शन घेण्यासाठी सगळी चालू आहे. म्हणजे बघताय पालखी दर्शन घेण्यासाठी, पाया पडण्यासाठी इथं गडबड चालू आहे सगळी. बघताय मग सगळे जण दर्शन घेत आहेत पालखीचं. दर्शनासाठी इथं गर्दीची भरपूर गर्दी झाली आहे इथं. मस्त बघताय पालण्या टाकल्या आणि दुपारी हा सगळा कार्यक्रम झालेला आहे. मंडळी आता पालखी उचललेली आहे आणि पालखी आता निघते मंदिरातून, पालखी जाते बाहेर आणि आता पालखी चालले तिकडचा पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे. पुढं जास्तच गर्दी असणार आहे पालखीसाठी, कारण बेलापूर गाव बोलल्यानंतर भरपूर मोठा एरिया आणि भरपूर मोठा गाव, त्याच्यामुळं गर्दी भरपूर आहे पालखीसाठी. एकदम तुफान अशी गर्दी आहे. फक्त हेच नाही तर बाकीची पण दाखवतो तुम्हाला मी अजून गर्दी. रामजी की निकली सवारी, मस्त रामजी की सवारी निकली आहे. पालखी निघाली आहे, मंडपातून बाहेर जाते. आता थोडासा शो असणार आहे, फायर शो असणार आहे. थोडासा फायर शो नंतर पालखी पुढे जाईल. बघताय पालखी येते आता, जिथं फायर शो असणार आहे तिथं पालखी येते. फायर शो साठी फुल तयारी केली आहे. बघताय फुल तयारी केली आहे फायर शो साठी आणि इथंच फुल गर्दी दिसते. काय मोबाईल्स बघताय तुम्ही, युट्यूबर्स, रील स्टार, फुल गर्दी पडली इकडं.
लगेच जोर घातली.
ही बघा कशी लेट आहे कारण आता पालखी कशी व्हायची बोला जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. तर चला मंडळी बघितलं असेल थोडक्यामध्ये हा सोहळा थोडक्यामध्ये हा बेलापूर गावाचा रामनवमीचा सोहळा ऍक्च्युली दुपारपासून भरपूर मोठा त्यांचा उत्सव असतं भरपूर काही कार्यक्रम असतात पण शेवटी आपल्याला पण कामधंद्यामुळे सगळ्या गोष्टी कव्हर करता येत नाही संध्याकाळचा पालखीचा थोडासा सोहळा करायला भेटला तुम्ही 100% करायचा प्रयत्न केला सोबत मला स्वप्न होता का याला नाचताना बघायचा होता आणि फायनली नाचताना दिसला आणि बेलापूर गावाची जवळजवळ 120-150 वर्षापूर्वीची ती परंपरा आहे आणि सोहळा आहे तो दिवसभर असतो ऍक्च्युली मला भेटला पुढच्या वर्षी तर मी 100% पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करीन यंदासाठी बस चला गुड नाईट गुड बाय 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 बाय